या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। गळोर्गी येथे नाभिक कुटुंबाला लोखंडी पाईपनं मारहाण करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करू योग्य ती कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुकाकडून निवेदन देण्यात आलं आहे। दत्तात्रय चन्नबसप्पा पुजारी वय वर्ष 61 यांचा मुलगा स्वतःच्या सलून दुकानात रमेश दत्तात्रय पुजारी कटिंग करत असताना गावातील सलीम सिकंदर नदाफ हा इसम दुकानात जाऊन माझी कटिंग लवकर कर असे म्हणत होता। तेव्हा रमेश पुजारी यांनी म्हटलं की अजून 2 ते 3 ग्राहक आहेत, ते झाल्यावर मी तुझे करतो, माझं कटिंग लवकर का करत नाही असं म्हणत जातीवादी शिवीगाळ व धक्काबुक्की त्याने केली। परत रात्री दत्तात्रय चन्नबसप्पा पुजारी यांच्या घरी जाऊन लोखंडी पाईपनं दत्तात्रय पुजारी तुम्ही माझी कटिंग का केली नाही असं म्हणत सोबत आणलेले पाईपनं त्यांना मारहाण करून पुढे त्याने दत्तात्रय पुजारी याच्या डोक्यास गंभीर जखमी केले। जखमेतून रक्त येऊ लागलं। त्यांची सून सौ गीता रमेश पुजारी ही सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिला अभद्र भाषेत तुला नग्न करून मारतो आणि तुझ्या सर्व कुटुंबांना जीवे मारून टाकतो असे म्हणत तिची साडी ओढून तिला खाली पाडले। तिला मनाला लज्जा वाटेल असं कृत्य करून तिला सुद्धा मारहाण केली। रमेश पुजारी हा दुकानातून तिथे आला असता त्यालाही शिवीगाळ करून या प्रकाराबद्दल कुठे तक्रार केली तर खलास करतो अशी दमदाटी देखील त्याने केली। मोटारसायकल वरती तो पळून गेला। झालेल्या घटनाची तक्रार घरात घुसून जावे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 307 कलम व महिलेशी छेडछाड अश्लील शिवीगाळ यावरील झालेली कलम वाढवावेत, गुन्हे दाखल करावेत अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे केले आहे। तरी आतापर्यंत आरोपी तात्काळ अटक करावी असे शासन व्हावे व त्याला अन्यथा संघटनेस नाईलाजानं लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यास येईल असे लवकरात लवकर या इसमास अटक करून कारवाई करून न्याय मिळवून द्यावा। त्या प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन विभूते, अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे, शहर अध्यक्ष लक्ष्मण विभूते, उपाध्यक्ष राजशेखर कोरे, खजिनदार प्रवीण राऊत, तालुका युवक अध्यक्ष श्रीशैल सुरवसे, शहर युवक अध्यक्ष व्यंकट विभूते, महिला तालुका अध्यक्ष सौ अनुराधा सुरवसे, युवती अध्यक्ष सौ भाग्यश्री काळे, अक्कलकोट समाज पंच पद्माकर डिगे, प्रभाकर सुरवसे, भागवत विभूते, सोमनिंग सुरवसे, सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रभाकर हडपत, तालुका युवक उपाध्यक्ष निगप्पा कोरे, सल्लागार बाळकृष्ण कोरे, उपाध्यक्ष दत्ता वाघमारे, उपाध्यक्ष गोपी सुरवसे, योगीराज न्हावी, मल्लीनाथ विभूते, धोंडीबा घायाळ, लक्ष्मण घायाळ, काशीनाथ विभूते, महेश घाटे, मैदर्गी शहर अध्यक्ष अनिल विभूते, चंद्रकांत विभूते, लक्षीपुत्र विभूते, महेश विभूते, सुनील शिलू विभूते, सचिन लोखंडे, तुळशीराम कोरे, सोनल सुरवसे, अनिल वाघमारे, अमोल सुरवसे, श्रीमंत मैसलगीकर, शिवानंद मैसलगीकर, राऊत हडपत, रामचंद्र न्हावी, नागेश हडपत, अभिषेक नावी, अप्पाराव हडपत, मल्लिकार्जुन पुजारी, शांताप्पा पडसलगीकर, प्रभाकर न्हावी, पिरप्पा जमखंडी, भीमाशंकर जमखंडी, शरणप्पा न्हावी, गळरोगी येथील दत्तात्रय पुजारी, इराण्णा पुजारी, रमेश पुजारी, गीता पुजारी आदी समाज बांधव उपस्थित होते। 8 दिवसापूर्वी गळोर्गी तालुका अक्कलकोट येथे आपले दत्तात्रय चन्नबसप्पा पुजारी यांच्या सलून दुकानला सलीम सिकंदर नदाफ हा कटिंग दुकानला गेला। त्यांचा मुलगा रमेश दत्तात्रय पुजारी हा कटिंग करत होता। त्याच्याकडे 2-3 नंबर होते। हा सलीम म्हणाला की माझं कटिंग कर, ताबडतोब कटिंग कर। त्याने रमेश म्हणाला की माझ्याकडे गिऱ्हाईक आहे, 2-3 झाल्यावर करतो, तरी ऐकला नाही तो। तिथं त्या व्यक्तीला, रमेश या कटिंग दुकानच्या व्यक्तीला धक्काबुक्की करून जाती वेळेकडे शिवाय देऊन रात्री त्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरात लाईट फोडले, मोटरसायकल फोडले। सदर त्यांचे वडील बसले होते। दत्तात्रय चन्नबसप्पा पुजारी यांना लोखंडी पाईपनं डोक्यात मर्डर हाफ मर्डर करण्यासारखं मोठं जखम केलंय। त्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात रक्त गेले। जेव्हा रक्त जात असताना त्यांची सूनबाई सोडवण्यात आली असता त्यांची सुद्धा साडी ओढून त्यांना सुद्धा लज्जतपद वागणूक दिले व त्यांना अश्लील शिवीगाळ दिले। व जेव्हा रमेश पुजारी हा घरी आला तेव्हा झालेल्या घटनाबद्दल तू जर कुठं बोलला तर तुला जीवे मारण्याची, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली व तिथून मोटरसायकलवरून पळून गेला। सदर घटना होऊन 8 दिवस झालं। नाभिक समाजाने आजपर्यंत वाट बघितली की तो सदर आरोपीला अटक करून योग्य ती कारवाई करतील, परंतु आजपर्यंत अटक होऊन काही कारवाई झालं नाही। आज आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांना, दक्षिण पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलं, परत माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की तात्काळ त्याला सदर सलीम सिकंदर नदाफ याला तात्काळ अटक करून त्याच्यावर 307 कलम लावून त्याला योग्य ती कारवाई करावं, नाहीतर नाईलाज असतो महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील
विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.